आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय तंबाखू विषयी अन्य विचार. तंबाखू म्हणजेच हुक्का पिणाऱ्यांची स्थिती सांगितली आहे. संत गरीबदासजी यांच्या ग्रंथातील अथ तमाखू की बैत नामक अध्यायात पीत बाई खांसी निबासी निबास कफदल कलेजा लिया है गिरास काला तमाखू अरु गोरा पिवाक 10-20 लंगर जहां बैठे गुटाक बाजे ने गुड़गुड़ अरु हुक्के हजुम कोरे कुबुद्धि बिसा है नसुम बाकी पगड़ी अरु बाकी ही नहीं खुद डुबे अरु डुबोए है के गुटाकड़ अटाकड़ मटाकड़ लहूर एक बैठे का अड़कर एक बैठे गा दूर पिवे तमाखू पड़े कर्म मार अमली के मुख में मूत्र की धार कड़वा ही कड़वा तू करता हमेश कड़वा ही ले प्यारे कड़वा ही पेश कामी क्रोधी तू लोभी लबूट बचन मान मेरा धुम्मा न घूट हुक्का हरामी गुलामी गुलाम धनी के सरे में न पहुँचे अलाम पामर परम धाम जाते न कोई झूठे अमल पर दई जान खोई मुर्दा मजावर हरामी हराम पीवे तमाखू सो इंद्री के गुलाम अज्ञान नींद न सो उठ जाग पिवे तमाखू गए फुटी भाग भांग तमाखू पिवे ही सुरापान से हेत गोसत मिट्टी खाए कर जंगली बने प्रेत गरीब पान तमाखू चाबही सांस नाक में देत सो तो अकार्थ गए जो भड़बूचे का रेत भांग तमाखू पीवही गोसत गला कबाब मोर मृगकू बखत है देंगे कहाँ जवाब भांग तमाखू पीवते जिस्म्यों नाली तमाम साहिब तेरी साहिबी जाने कहाँ गुलाम गऊ आपनी अम्मा है इस पर छुरी ना बहाए गरीबदास घी दूध को सभी आत्म खाए. भावार्थ उपरोक्त वाणींचा भावार्थ आहे की मानवी शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्याऐवजी तंबाखूचा धूर म्हणजे कार्बन डायऑक्साइड प्रवेश केला तर त्यांना खोकल्याचा रोग होतो, पित्त तसेच गठिया म्हणजे बाय रोग होतो. हुक्का पिणाऱ्याची बसण्याची स्टाईल सांगितली आहे की हुक्का पिणारे एक दोघे तर हुक्क्याजवळ बसतील, एक थोड्याशा अंतरावर बसेल आणि म्हणेल की थोडेसे सरका, इतर त्याच्याकडे हुक्का देतील. मग नई म्हणजे नळी ज्यामधून धूर ओढतात गुर्रड गुर्रड वाजेल. तुम्ही तर हुक्का पिऊन बुडले आहात आणि छोटे मुले देखील त्यांना बघून तेच पाप करून नरकाच्या काळ्या प्रवाहात बुडतील. जे तंबाखू पितात त्यांचे तर नशीब फुटलेच आहे. इतरांना तंबाखू पिण्यासाठी उत्प्रेरक बनवून बुडवतात. उपरोक्त वाईट करणारे तर आपले जीवन असे व्यर्थ करतात जसे चणेवाला वाळू रेतीला आगीत खूप गरम करून चणे भाजतो, नंतर सर्व काम करून रेती गल्लीत फेकून देतो. या प्रकारे जो मनुष्य उपरोक्त वाईट गोष्टी करतो तो देखील आपल्या मानव जीवनाला याच प्रकारे व्यर्थ घालवत निघून जातो. त्या जीवाला नरक तसेच अन्य प्राण्यांच्या जीवनरूपी गल्लीत फेकले जाते. जे व्यक्ती उपरोक्त पाप करतात ते भगवंताच्या दरबारात काय उत्तर देतील, म्हणजेच बोलण्यायोग्य राहणार नाहीत. नंतर सांगितले आहे की गाय आपल्या आई समान आहे, जिचे सर्व जाती धर्माचे लोक दूध तूप खातात पितात, म्हणून गायीला मारू नका. विषय तंबाखूचा चालू आहे. भक्ती मार्गात तंबाखू सर्वात जास्त बाधा आणते. जसे आपल्या दोन्ही नाकांच्या मध्ये एक तिसरा मार्ग आहे जो छोट्या सुईच्या टोका एवढा आहे. जे तंबाखूचा धूर नाकाने सोडतात ते तो मार्ग बंद करतात. तोच मार्ग वर त्रिकुटीकडे जातो जेथे परमात्मा यांचा निवास आहे. ज्या मार्गाने आम्हाला परमात्मा यांना भेटायचे आहे त्यालाच तंबाखूचा धूर बंद करतो. हुक्का पिणाऱ्यांना पाहिले आहे, रोज हुक्क्याच्या नळीमध्ये लोखंडाचा गज म्हणजे एक पातळशी सळई फिरवतात, ज्यामधून धुराचा साचलेला कचरा निघतो. ती नळी बंद होते. मानव जीवन परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच मिळालेला आहे. परमात्मा यांना प्राप्त करण्याचा मार्ग तंबाखूचा धूर बंद करतो. यामुळे देखील तंबाखू भक्ताचा मोठा शत्रू आहे. तसेही हुक्का पिणारे देखील मानतात की तंबाखू चांगली वस्तू नाही.
जेव्हा एखादा छोटा मुलगा आपल्या आजोबा, मोठे चुलते, वडील, काका यांना हुक्का पिताना पाहतो, तो सुद्धा नक्कल करतो, हुक्का पिऊ लागतो. तर मोठी माणसे जी स्वतः हुक्का पितात त्या मुलाला धमकावतात की खबरदार, जर हुक्का पिलास तर हा चांगला नाही. जर आपण त्याला चांगला पदार्थ मानत असाल तर मुलांना सुद्धा पिऊ द्या. आपण मनाई करत आहात म्हणजेच मानता की हे चांगले नाही, हानिकारक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये एकाच घरात छोटी मुले पण झोपलेली असतात, त्यातच हुक्का पिणारा हुक्का पित असतो. तो स्वतः तर पाप करत आहेच, आपल्या कुटुंबाला धूर पाजून पापाचा भागीदार बनत आहे. छोट्या मुला मुलींना आजोबा वडील आपल्या हिश्श्याचे दूध पाजण्याचा प्रयत्न करतात की घे थोडे आणखी पी, बघ तुझी उंची वाढत आहे, घे आणखी पी. अशा प्रकारे त्याला दुधाचा ग्लास पाजूनच श्वास घेतात, कारण दूध मुलांसाठी लाभदायक आहे. हुक्का बिडी पिण्यास मनाई करतो तेव्हा मन तर म्हणते की तंबाखू पिणे वाईट आहे, परंतु समाजात हे वाईट सर्वसाधारण झालेले आहे, म्हणूनच पाप वाटत नाही. जसे अनेक तांडे म्हणजे कबिले मांसाहार करतात, त्यांच्या मुलांसाठी ते पाप सर्वसाधारण गोष्ट आहे. अशा प्रकारे तंबाखू पिणे देखील महापाप आहे, परंतु परंपरा पडली आहे, पाप वाटत नाही. हिचा त्याग केला पाहिजे. भक्त हरलालजी यांनी त्याच दिवशी हुक्का तोडला, चिलीम फोडली, सर्व कुटुंबाला त्या सर्व गोष्टी ऐकवल्या, नामदीक्षा देववली. अनेक पिढ्यांपर्यंत बेरीच्या त्या कुटुंबांमध्ये हुक्का नव्हता. नंतर सत्संगाच्या अभावामुळे पुन्हा काही ओढू लागले आहेत.